यात्रा गावची तयारी मात्र सरपंच पदाची, चर्चा इच्छुकांची कोटभर खर्च करण्याची। प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब। गेल्या 25 वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील। आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स, तानाजी चौक, संभाजीनगर रोड, मोडनिंब। संपर्क संपत काका औदुंबर, महामुनी। मोबाईल नंबर 9011035792 आणि 9423335265। मोडनिमचे ग्रामदैवत असलेल्या श्री वेताळ साहेबांची यात्रा दरवर्षीप्रमाणे श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, विविध मंडळ, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्यानं मोठ्या भक्तिभावात उत्साहात यंदाच्या वर्षी देखील जोरात साजरी करण्यात आली। याच यात्रेच्या निमित्तानं आगामी काही महिन्यात येऊ घातलेल्या मोडनिंब ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी हमबी है म्हणत इच्छुक असणाऱ्या काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांमध्ये सोमरस रसासह इतर करमणुकीची साधने उपलब्ध करून देत त्यावर लाखो रुपये खर्च करत सर्वसाधारण पडलेल्या सरपंच पदासाठी इच्छुकांनी कार्यकर्त्यांना आणि गावातील नागरिकांना आपल्या बाजूने वश करण्यासाठी मोठे प्रदर्शन केल्याची चर्चा आता सुज्ञ मोडनिमकरांमधून होत असल्याचं प्रकर्षानं जाणवत आहे। मोडनिम ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे येणाऱ्या निवडणुकीत सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आरक्षित झाले आहे। त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये खास करून सरपंच पदासाठी मोठी चुरस लागणार आहे। त्याची झलकच या यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळाली आहे। माढा तालुक्यातील मोडनिंब ग्रामपंचायत ही एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। एकूण 17 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित पडल्याने व जनतेतून सरपंच पद निवडले जाणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीत 18 सदस्यांची निवडणूक लागण्याची शक्यता आहे। आरक्षण जाहीर झाल्यापासूनच सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अनेकांनी तयारी सुरू केल्याची चर्चा चौकात हॉटेलात होऊ लागली आहे। या चर्चेत आता इच्छुक उमेदवारांकडून ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी किती खर्च येईल याची अंदाजित आकडेमोड होऊ लागली आहे। इच्छुक आकडेमोड करू लागले आहेत। काही इच्छुकांनी तर गप्पा टप्पात कोट दीड कोट सहजच खर्च करू शकतो अशा पुड्या सोडायला सुरुवात केली असून मी यावर्षी सरपंच पदासाठी इच्छुक असल्याचं या निमित्तानं मेसेजेस पसरवायला सुरुवात केली आहे। तर काही जणांनी पार्टीने सपोर्ट केला तरच आपण सरपंच पदासाठी उभे राहू, मग काय 1.5-2 कोट लागले तरी हरकत नाही असं देखील चर्चेतून सांगायला सुरुवात केली आहे। त्यामुळे असे अंदाज बांधणं चालू असतानाच यात्रेचा कालावधी आल्याने इच्छुकांनी मात्र कधी नव्हे ते वेगवेगळे कार्यक्रम कार्यकर्त्यांना गिफ्ट देत आपल्याकडे कार्यकर्त्यांचा फौजफाटा जास्त असल्याचं व कार्यकर्त्यांना याच यात्रेमध्ये हातसैल सोडत खर्च करत मोडनिमकरांपुढे शक्ती प्रदर्शन आणि मनी पॉवर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। याची चर्चा सध्या रंगत आहे। मात्र हे अशा पद्धतीने झालेलं मनी पॉवर व शक्ती प्रदर्शन मात्र मोडनिमकर जनतेला पचलंय का, रुचलंय का हे येईल त्या काळात स्पष्ट होईल। कारण मोडनिमकर मोडनिममध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीची काही उघडपणे चर्चा करत नाहीत, शिवाय लगेच रिॲक्टही होत नाहीत, पण न बोलताही योग्य वेळी योग्य तेच करून दाखवतात हे स्थानिक पातळीवरच्या नेते मंडळींना चांगलेच ठाऊक आहे। त्यामुळे इच्छुक असणाऱ्यांपैकी काही जण अशा प्रदर्शनाच्या गोष्टीपासून लांब राहिल्याची देखील चर्चा आता होत आहे। सध्या तरी सरपंच पदासाठी 12 ते 15 जण इच्छुक असल्याची चर्चा रंगत आहे। यामध्ये ग्रामपंचायतीच्या कारभाराची जाण असलेले आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराची जाण नसलेले देखील नवीन चेहरे असे मिळून डझनभर उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंच पदाच्या भोवल्यावर चढण्याची तयारी सुरू केलेली आहे। मोडनिम ग्रामपंचायतीवर गेल्या 20 ते 25 वर्षापासून माजी आमदार बबनराव शिंदे गटाची सत्ता आहे, पण या आमदारकीच्या निवडणुकीत बदललेल्या सत्ता समीकरणामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होणार आहे की नाही हे देखील पुढील काळात ठरणार आहे। सध्या तरी या डझनभर इच्छुकांपैकी काही इच्छुकांनी या यात्रेच्या निमित्तानं व आता दररोज मतदारांना चहा पाण्याच्या निमित्तानं सुरू केलेला रामराम चर्चेत आहे। आणखीन बराच कालावधी जाणार आहे। त्यामुळे सध्या तरी फक्त यात्रेच्या निमित्तानं इच्छुक उमेदवारांकडून झालेल्या प्रदर्शनाचीच चर्चा रंगत आहे।
मोडनिमकर मात्र जुन्या जाणत्या नेत्याच्या गळ्यात सरपंच पदाची माळ टाकणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार यासाठी तुर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे. या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवावी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.